तणनाशकांचे 3 प्रकार पडतात. पहिलं म्हणजे सिलेक्टिव्ह तणनाशक, दुसरं नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक आणि तिसरं स्पर्शजन्य तणनाशक. हे आत्ता सध्या मार्केटमध्ये आपल्याला तणनाशक उपलब्ध आहेत. आता स्पर्शजन्य तणनाशक म्हटलं तर ते पॅराकॉट नावानं आपल्याला मार्केटमध्ये मिळते. आणि स्पर्शजन्याचा जेवढ्या भागावरती तणनाशक पडेल, म्हणजे समजा एवढाच पोर्शनवर तणनाशक पडलेलं आहे, तर एवढाच पोर्शन त्याचा जाळला जातो. आणि वैशिष्ट्य काय, ह्याचं पॅराकॉटचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, की मुळापर्यंत एक जाऊन काम करत नाही. म्हणजे तेवढ्यापुरतं झाड ते मेलं जातं आणि पुन्हा नंतर आहे तसं फुटतं. आता ग्लायसोफोएट हा एक तणनाशकाचा नॉन सिलेक्टिव्हमध्ये प्रकार मोडू शकतो. ग्लायसोफोट हे पूर्ण तणनाशक आहे. ते पूर्ण तुमच्या वनस्पतीचा नायनाट करतं. आणि सिलेक्टिव्ह तणनाशक कशी आहेत, तर ही जे आपण ऊसासारखं पीक आहे त्याच्यामध्ये मेट्रीफ्युजन असेल, टुफोर्डे असेल, हे सिलेक्टिव्ह तणनाशक येतं. म्हणजे ऊसाला काही न होता अन्य तण ती मेली जातात. त्याच्यानंतर तुमचं भुईमुगामध्ये समजा घ्या, तर भुईमुगाला न काय होता, सोयाबीनला काय न होता, आयरिस हे तणनाशक आहे. हे मारलं तर भुईमुगावर जरी उडलं तरी भुईमुग मरत नाही, पण बाकीची तणं मरतात. आता ह्याच्यामध्ये बरेचसे ड्रॉबॅक आहेत तणनाशक फवारणीचा. तणनाशक फवारणी करताना समजा आपल्याला पावसाळ्यामध्ये तणनाशक, तुम्ही पावसात तणनाशक फवारणी करणार आहे, वातावरणाचा अभ्यास करावा, थोडासा पावसाचा विचार करूनच तणनाशक फवारायचे आहेत. कारण एकदा तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 तास, कमीत कमी 2 तास पाऊस नाही आला पाहिजे, तरच आपल्याला तणनाशकाचा रिझल्ट मिळणार आहे, अन्यथा रिझल्ट मिळणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्याबरोबर काही तणनाशक असे मारायचे, लव्हाळ्याव किंवा हराडेव मारायचा आहे, तर तुम्हाला स्टिकर घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे का, तर अत्यंत महत्त्वाचं आहे. स्टिकर काय करते, लवाळा, हराट, तुमचं आळू आणि केळी या पानांच्यावरती जर पडलं तर ते घरंगळून पानाला न चिकटता खाली पडलं जातं. त्यामुळे स्टिकर घेणं बंधनकारक आहे.